नाशिकच्या भोंदूबाबाच्या अर्थात अशोक खरात यांच्या प्रकरणामध्ये नाव अडकल्याने रुपाली ताई चाकणकर यांनी आपल्या महिला आयोग पदाचा राजीनामा दिला असून महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा राजीनामा कबूल केलेला आहे. असं जरी असलं तरी अशोक खरात प्रकरणामध्ये कोणाचा पाय खोलात जाईल हे बघण्यालायक असेल. कारण तुम्ही बघितलं असेल की सध्या 2-3 दिवसापासून हे प्रकरण खूप तापतंय आणि राजकारणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो यांच्यातील बऱ्याच प्रमाणात नेते मंडळी या अशोक खरात प्रकरणाशी संबंधित आहेत. कारण वेळोवेळी त्यांचे फोटो देखील समोर आले. खास करून रुपालीताई चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, त्यांचे अशोक खरात यांच्या डोक्यावरती छत्री धरताना असेल, त्यांचे पाय धुताना फोटो असतील, कारण गुरु मानत होत्या. आणि अशा प्रकारच्या ज्या सेक्स रॅकेटमध्ये जो अडकलेला आहे भोंदू बाबा, जो कॅप्टन देखील नावाने ओळखला जातो, एक नेव्हीतला माजी कॅप्टन असं म्हणतात. अर्थात पोलीस सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असून यामध्ये मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. कारण खास करून जर राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलायचं झालं तर रुपालीताई चाकणकर आहेत, त्यांच्या विरोधात त्यांच्या स्वपक्षातीलच रुपालीताई ठोंबरे ते असतील, सुषमा अंधारे असतील, त्यासोबत करुणा मुंडे असतील किंवा अंजली दमानी असतील किंवा संजय राऊत असतील, यांसारख्या मुत्सद्दी राजकारण्यांनी अक्षरशः टीकेची झोड उडवली असून त्यांनी मी या महिला अध्यक्षपदाचा जो काही महिला आयोगाचा अध्यक्षपद त्याच्याकडे त्याचा राजीनामा देत आहे, स्वइच्छेने देत आहे असं जरी म्हटलं असलं तरी त्यांच्यावरती मात्र काही गंभीर आरोप केलेले आहेत. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून तुम्हाला याबाबत काय वाटतं की पुढे जाऊन सरकारमधील कोणते नेते यामध्ये खरोखर सहभागी आहेत का हे पाहण्यालायक असेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला पाहत राहा. जय महाराष्ट्र.